प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. 100% कुरकुरीत, कमी तेलकट आणि तेलात न फुटणारे शाबू वडे कसे बनवायचे आज आपण बघणार आहोत. खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि खास पदार्थ घालून वडे नेहमीपेक्षा वेगळे कसे बनवायचे हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणे भिजत घालायचे आहे. तर प्रत्येकाची भाषा थोडी वेगळी असते. तर कोल्हापूर साईडला शाबूची खिचडी, शाबूचे वडे असंच म्हणतो. तर साबुदाणा आणि शाबू यामध्ये थोडा फरक होतो. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता पदार्थ कसा बनलाय ते बघा. तर हे आधी क्लिअर करते, कारण बऱ्याच लोकांचं या गोष्टीकडे खूप लक्ष असतं. तर साबुदाणे चांगले 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. वड्यासाठी असू दे किंवा खिचडीसाठी असू दे, साबुदाणे भिजवताना नेहमी बुडे इतपतच पाणी घालायचं, ना कमी ना जास्त. तर फक्त साबुदाणे जितक्या प्रमाणात आहे तितके भिजे इतपतच पाणी घालायचं आहे. तर हे बघा, इथे साबुदाणे भिजे इतपत पाणी घातलेलं आहे आणि छान हे 7 ते 8 तासांसाठी भिजवून घ्यायचे आहेत. अगदी इमर्जन्सी असेल तर 2 ते 3 तासांमध्ये देखील साबुदाणे छान भिजून होतात. तर हे बघा, मी रात्रभर साबुदाणे भिजत ठेवले होते. आता ते छान परफेक्ट असे भिजलेले आहेत. पाणी योग्य त्या पद्धतीने घातलं तर छान असे मोकळे आणि खळखळीत साबुदाणे भिजतात. हे बघा, अजिबात कडक वगैरे नाही आहेत. जितके महत्त्वाचे तितके साबुदाणे भिजलेले आहेत. आता जितक्या प्रमाणात साबुदाणे घेतलेले आहेत तितके बटाटे घेतलेले आहेत. तर इथे अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे. तुम्ही बटाट्याचं प्रमाण कमी जास्त देखील घेऊ शकता. पण जितका साबुदाणा तितके बटाटे घेतले तर वडे छान खुसखुशीत होतात, चवीला छान लागतात. यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण कमी जास्त देखील घेऊ शकता आवडीनुसार. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे इथे मी 1 पाव चमचा साखर घालते. साखरेमुळे वडे अजिबात गोड होत नाहीत, पण वड्यांना छान सोनेरी रंग येतो, शायनिंग येते. तर इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. थोड्या शेंगदाण्याची साल काढलेली आहे, थोडे सालीसकट घेतलेले आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत अख्खे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही कट करून देखील घालू शकता, पण असं याचं जर वाटण करून घेतलं तर मिरच्यांची चव वड्यांना छान लागते. पण लहान मुलं खाणारी असतील तर तुम्ही मिरच्या मिक्सरला बारीक करून घेण्यापेक्षा चिरून वगैरे घेऊ शकता. तर हे बघा, खूप बारीक वाटलेलं नाही आहे, तर दरदरीत असं हे वाटण करून घ्यायचं आहे. यामुळे वड्यांना फ्लेवर छान येतो आणि मिरची खाताना देखील चव छान लागते. तर जसं मी सांगितलं, तिखट खात नसाल तर तुम्ही मिरची मिक्सरला म्हणजे शेंगदाण्यांबरोबर फिरवून घेण्यापेक्षा बारीक तुकडे करून घातले तरीही चालतील. पण एकदा या पद्धतीने करून बघा, चव खरंच खूप छान लागते आणि वडे असे फिके फिके लागत नाहीत. तर जिरे देखील शेंगदाण्यांसोबत बारीक झाल्यामुळे चव छान लागते. यामध्ये थोडे असे अख्खे शेंगदाणे घातलेले आहेत, कारण वड्याच्यामध्ये असा त्याचा जो कुरकुरीतपणा आहे शेंगदाण्यांचा तो जाणवतो. क्रंचमुळे छान वाटतात वडे. हेही पूर्णतः ऑप्शनल आहे, अगदी जास्त नाही, थोडे घातलेले आहेत. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटे तुम्ही किसून वगैरे घेतले तरीही चालतील, पण बटाटे छान शिजलेले आहेत, उकडलेले आहेत, त्यामुळे कुस्करायला अजिबात वेळ लागत नाही. तर सगळे जे जिन्नस आहेत ते छान असे हाताने कुस्करून एकत्र करायचे. बऱ्याच वेळेस वडे तेलामध्ये फुटतात किंवा तडकतात, ती भीती असते. तर वडे फुटू नयेत त्यासाठी काय करायचं हे देखील सांगणार आहे. तर हे बघा, अगदी व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. हाताला तेल पाण्याचं मिश्रण लावायचं, त्यामुळे वडे हाताला चिकटून बसत नाहीत. हे बघा, थोडंसं तयार मिश्रण घेतलेलं आहे. 2 तळव्याच्या मदतीने दाब द्यायचा आणि वडे छान असे दाबून दाबूनच त्याला आकार द्यायचा आहे. ज्या वेळेस आपण वडे तेलामध्ये सोडतो ते अजिबात फुटत नाहीत. पोकळ पद्धतीने वरचेवर असं हलकेवर जर आपण हे प्रेस केलं तर हवेची पोकळी राहते, त्यामुळे वडे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे बघा, मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं, चांगला गोळा करायचा आणि हे बघा दाबून घ्यायचे नेहमी वडे. हलक्या हाताने आपण जर ते वरच्यावर असे थापले तर आत हवेची पोकळी राहते. तर दाखवते त्या पद्धतीने वड्यांना छान छान आकार देत वडे असे थापून घ्यायचे आहेत. तर आवडीनुसार वडे लहान मोठे तुम्ही थापू शकता. काही काही लोक गोल आकाराचे वडे बनवतात, काही चपट्या आकाराचे बनवतात, पण सर्वसाधारणपणे सगळ्यांकडे जसे बनतात तसेच मी साधारणतः चपट्या आकाराचे वडे बनवते.
तर खूप चपटे असे करायचे नाहीत, खूप गोलट करायचे नाहीत. अशा पद्धतीने केले तर वडे वरून छान कुरकुरीत होतात, आतून सॉफ्ट होतात, खायला देखील छान वाटतात. तर ना लहान ना मोठे मध्यम आकाराचे मी असे सगळे वडे थापून घेते. तर हाताला तेल पाण्याचं मिश्रण लावल्यामुळे अजिबात मिश्रण हाताला चिकटत नाही. तर हे बघा, सगळे जे वडे आहेत थापून घेतलेले आहेत. एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. तेलाचा आवाज बघू शकताय तुम्ही. सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅसचे आच जे आहे मध्यम ते मंद ठेवायची. यामुळे वडे आतपर्यंत छान असे खुसखुशीत तळले जातात. गॅसची आच खूप मोठी ठेवली तर वडे वरून करपतात, आतून कच्चे राहतात. गॅसची आच खूप मंद असेल, तेल चांगलं तापवून घेतलं नाही तर वड्यांमध्ये तेल खूप शोषलं जातं. त्यामुळे आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असणार. आणि नंतर गॅसची आच जी आहे मध्यम ते मंद करायचे आहे. आणि वडे किती छान तरंगतात ते बघा तेलावर. तर वड्यांवरचे बुडबुडे कमी होईपर्यंत हे दोन्ही बाजूने चांगले सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. तर हे पहा, मस्त टमटमीत असे वडे फुगलेले आहेत, पण अजिबात वडा तेलामध्ये फुटलेला नाहीये. साखर घातल्यामुळे वड्यांना रंग किती सुंदर आलाय ते बघा. तर अगदी परफेक्ट रंग आलेला आहे. आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असणार. तर वडे एकदम खुसखुशीत, कमी तेलकट, आतून सॉफ्ट असे आणि अजिबात तेलात न फुटणारे वडे तयार झालेले आहेत. तर साबुदाणा वड्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. या पद्धतीने एकदा वडे नक्की ट्राय करून बघा. दह्यासोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत हे वडे खायला खूप छान लागतात. अगदी असेच खायला देखील छान लागतात. तर लहानांपासून मोठ्यांना आवडतील असे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत. आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. रेसिपी बघितली त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझ्या रेसिपीज बघत रहा. थँक्यू.